प्रश्न पहिला, विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अन्वये कोणाला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? ऑप्शन 1 खाप पंचायत, ऑप्शन 2 ग्राम न्यायालय, ऑप्शन 3 लोक अदालत, ऑप्शन 4 जलद गती न्यायालय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 लोक अदालत. प्रश्न दुसरा, कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 तामिळनाडू, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 ओडिसा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 ओडिसा. तर ओडिसा राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे? ऑप्शन 1 M.S. स्वामीनाथन, ऑप्शन 2 डॉक्टर V.M. दांडेकर, ऑप्शन 3 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 M.S. स्वामीनाथन. आपल्या पृथ्वीच्या सभोवती असलेल्या ओझोन आवरणाचा अवक्षय झाल्याने खालीलपैकी कोणत्या विकिरणाची प्रकाशन वृद्धी वाढते? ऑप्शन 1 दृश्य विकिरण, ऑप्शन 2 अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, ऑप्शन 3 मायक्रोवेव्ह रेडिएशन, ऑप्शन 4 इन्फ्रारेड रेडिएशन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? ऑप्शन 1 आयाम, ऑप्शन 2 चाल, ऑप्शन 3 दोलनकाल, ऑप्शन 4 वारंवारता. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 आयाम. पुढचा प्रश्न आहे, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? ऑप्शन 1 सामाजिक आरोग्यशास्त्र, ऑप्शन 2 सामाजिक आरोग्य, ऑप्शन 3 वैयक्तिक आरोग्यशास्त्र, ऑप्शन 4 आरोग्य विकास. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 आरोग्य विकास. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छपर असममित असतो? ऑप्शन 1 सुरमई, ऑप्शन 2 बोंबील, ऑप्शन 3 मोरी, ऑप्शन 4 पापलेट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 मोरी. खालीलपैकी कशाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो? ऑप्शन 1 थायोसल्फेट, ऑप्शन 2 बेनॉमिल, ऑप्शन 3 कार्ब मिथॅनॉल, ऑप्शन 4 बेझॉइक ॲसिड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 बेनॉमिल. पुढचा प्रश्न आहे, भारतात महिला आणि बाल विकासासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 केरळ, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 तामिळनाडू, ऑप्शन 4 कर्नाटक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 महाराष्ट्र. जगातील कोणत्या देशाच्या पुढाकाराने जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आहे? ऑप्शन 1 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 2 रशिया, ऑप्शन 3 अमेरिका, ऑप्शन 4 सिंगापूर. उत्तर आहे ऑप्शन 3 अमेरिका. तर अमेरिकेच्या पुढाकाराने जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आहे. भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या ठिकाणी सुरू झाला? ऑप्शन 1 सिंद्री, ऑप्शन 2 कोची, ऑप्शन 3 लखनौ, ऑप्शन 4 हैदराबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सिंद्री. तर पहिला खत कारखाना सिंद्री झारखंड येथे स्थापन करण्यात आला. या कारखान्यात अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट सल्फेट, दुहेरी मीठ तयार केले जात होते. सिंद्री हे धनबादमधील एक परिसर आहे. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? ऑप्शन 1 विषय समिती, ऑप्शन 2 प्रभाग समिती, ऑप्शन 3 नियोजन समिती, ऑप्शन 4 स्थायी समिती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 प्रभाग समिती.
यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? ऑप्शन 1 आग्रा, ऑप्शन 2 उज्जैन, ऑप्शन 3 वाराणसी, ऑप्शन 4 अलाहाबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 अलाहाबाद. भारतात जास्तीत जास्त चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतात? ऑप्शन 1 शुक्रवारी, ऑप्शन 2 रविवारी, ऑप्शन 3 सोमवारी, ऑप्शन 4 बुधवारी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 शुक्रवारी. तर भारतात जास्तीत जास्त चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात. भारतामध्ये IPLची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन 1 2001, ऑप्शन 2 2005, ऑप्शन 3 2008, ऑप्शन 4 2011. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 2008. तर भारतामध्ये IPLची सुरुवात 2008 या वर्षी झाली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.